पंतप्रधान मोदींना चीन प्रश्न हाताळता आला नाही। चीनने भारताचा दिल्लीच्या क्षेत्रफळा इतका लडाखचा भाग गिळलाय। विरोधी पक्षनेते राहुल गांधींचा मोठा दावा। रिझर्व्ह बँकेचा ॲक्सिस आणि एचडीएफसी बँकेला दणका। बँकिंग नियमांचं उल्लंघन केल्याने तब्बल 9.91 कोटींचा दंड। धावपटू अविनाश साबळे डायमंड लीगच्या अंतिम फेरीसाठी पात्र। साबळे प्रथमच स्पर्धेच्या अंतिम फेरीत सहभागी होणार। पॅरालिम्पिक पदक विजेत्यांचं मायदेशात जल्लोषात स्वागत। दिल्ली विमानतळावर फुलांची उधळण, ढोल ताशांच्या गजरामध्ये जंगी स्वागत। आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठींची उच्च न्यायालयामध्ये धाव। खंडणीचा गुन्हा रद्द करण्याची याचिकेतून मागणी। भाजपकडून विधानसभा निवडणुकीसाठी व्यवस्थापन समिती जाहीर। व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी रावसाहेब दानवेंची निवड। मालवणमधील शिवरायांचा पुतळा दुर्घटनेच्या प्रकरणी आरोपी चेतन पाटीलची न्यायालयीन कोठडीत रवानगी, तर जयदीप आपटेला 13 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी। राज्याच्या माजी मुख्य सचिवांच्या नावानं 12 लाखांचा गंडा, मंत्रालयातून काम करून घेण्याच्या नावाखाली फसवणूक। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं पुन्हा उपोषण आसरं। जरांगे 17 सप्टेंबरपासून पुन्हा उपोषणाला बसणार। मनोज जरांगे पाटील यांच्याकडून सरकारला 16 तारखेचा अल्टिमेटम। महायुतीतून युवा स्वाभिमान पक्षाकडून निवडणूक लढवणार। महायुतीच्या जागा वाटपाच्या आधीच रवी राणा यांच्याकडनं उमेदवारीची घोषणा। हिंगोलीच्या मालसेलूमध्ये लोकशाही मराठीच्या बातमीचा दणका। शाळेत दारू पिऊन धिंगाणा घालणारा शिक्षक निलंबित। शिक्षण विभागाच्या वतीनं शिक्षकावर निलंबनाची कारवाई। बारामतीमध्ये इच्छुक उमेदवारांनी घेतली शरद पवारांची भेट। मंगळवेढा विधानसभेतून लढण्यासाठी अनेक उमेदवार इच्छुक। भीमाबाई आंबेडकर स्मारकाचं काम लवकरच पूर्ण होणार। पालकमंत्री शंभूराज देसाई यांची माहिती। जालन्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचं आमरण उपोषण। गेल्या 7 दिवसांपासून गणेश मंडपेंच्या नेतृत्वामध्ये उपोषण। कर्जमाफी न दिल्यास प्रत्येक आमदाराच्या घरासमोर उपोषणाचा इशारा। उपराष्ट्रपती जगदीप धनखड 15 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। राज्यातील 418 आयटीआय केंद्रामध्ये संविधान मंदिराचं लोकार्पण करणार। पंतप्रधान नरेंद्र मोदी 20 सप्टेंबरला महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचं पंतप्रधान उद्घाटन करणार। 2 वर्षात पेट्रोल डिझेल वाहनांच्या प्रमाणे होईल इलेक्ट्रिक वाहनांची किंमत। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा मोठा दावा। टाटा मोटार्सकडनं इलेक्ट्रिक सायबर गुन्ह्यांच्या तपासासाठी एआय तंत्रज्ञानाचा वापर करा। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं आवाहन। भाकपचे नेते सीताराम येचुरी यांची प्रकृती चिंताजनक। श्वसन नलिकेला गंभीर संसर्ग झाल्यानं दिल्लीतील एम्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।